जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच दक्षिण आशियातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र प्रकल्प हा उत्तर प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. उत्तर प्रदेशमध्ये कोठे? तर उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या शहरात अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसद्वारे या शस्त्रास्त्र प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. हा जो प्रकल्प आहे हा एकूण 500 एकरमध्ये पसरलेला असेल व याच्या निर्मितीसाठी अदानीद्वारे 3000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. जगातील पहिल्या AI गर्लची निर्मिती कोणत्या देशाने केली आहे? तर आता जगातील पहिल्या AI गर्लची निर्मिती ही चीन या देशामध्ये करण्यात आलेली आहे. चीनमधील बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ जनरल आर्टिफिशियल इंटेलिजन्सने या AI गर्लची निर्मिती केलेली आहे व या AI गर्लला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर टोंग टोंग असे या AI गर्लला नाव देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे जे AI टोंग टोंग आहे हे सर्व प्रकारच्या मानवी भावना दर्शवण्यास सक्षम आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, BSFच्या पहिल्या महिला स्नायपर कोण बनल्या आहेत? तर आता BSFच्या पहिल्या महिला स्नायपर बनण्याचा मान हा सुमन कुमारी यांनी पटकावलेला आहे. मित्रांनो, सुमन कुमार यांनी इंदोर येथील सेंट्रल आर्मेंट अँड कॉम्बॅट स्किल स्कूल ऑफ बॉर्डर सिक्युरिटी फोर्स येथून 8 आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून हा मान पटकावलेला आहे. या प्रशिक्षणामध्ये एकूण 56 पुरुषांचा समावेश असून त्यामध्ये त्या एकमेव महिला होत्या आणि त्या सध्या BSFच्या पंजाब युनिटमध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहेत. आणि त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत? तर त्या हिमाचल प्रदेश या राज्याच्या रहिवासी आहेत. यासहच मित्रांनो, हे सुद्धा लक्षात ठेवा, पाकिस्तानातील पहिल्या महिला मुख्यमंत्री या मरियम नवाज बनल्या आहेत. पीच क्युरेटर बनणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला जसिंता कल्याण, उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश रितू बहारी, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, $100 संपत्ती असलेली जगातील पहिली महिला थँक्यू स्मेस, इंटरनॅशनल टेबल टेनिस फेडरेशनच्या संचालन समितीची सदस्य बनणारी पहिली भारतीय महिला विटा दानी, नासाचे मार्स रोवर चालवणारी पहिली भारतीय महिला अक्षता कृष्णमूर्ती, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला कमांडर पी देवस्थळी, शौर्य पुरस्काराने सन्मानित होणारी हवाई दलातील पहिली महिला अधिकारी दीपिका मिश्रा, तर भारतीय सशस्त्र दलात 8D कॅम्प म्हणून नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या मनीषा पादी ठरलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा पहा. कोणते राज्य हे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे? तर आता प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 कोटी आयुष्यमान कार्ड जारी करणारे उत्तर प्रदेश हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत 5,17,920 आयुष्यमान कार्ड बनवण्यात आलेले आहेत व त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील 7,43,82,304 लोकांना या योजनेचा लाभ देखील मिळालेला आहे. बरं, ही जी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे ही कधी लॉन्च करण्यात आली होती? तर 23 सप्टेंबर 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडमधील रांची येथून ही योजना लॉन्च केली होती. या योजनेअंतर्गत प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण देण्यात येते. लक्षात ठेवा, ही जी योजना आहे ही झारखंडमधील रांची येथून सुरू करण्यात आली होती. आता हा प्रश्न पहा. पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर आता पाकिस्तान या देशाचे नवीन पंतप्रधान हे शहबाज शरीफ हे बनलेले आहेत. शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे कितवे पंतप्रधान आहेत? तर शहबाज शरीफ हे पाकिस्तानचे 24वे पंतप्रधान बनलेले आहेत. आणि ते कोणत्या पक्षाचे नेते आहेत? तर ते पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या पक्षाचे नेते आहेत आणि आता ते दुसऱ्यांदा पाकिस्तान या देशाचे पंतप्रधान बनलेले आहेत. त्यांना 336 सदस्यांच्या सभागृहात 201 मते मिळाली आहेत. तर त्यांच्या विरुद्ध उभं टाकलेल्या PTIच्या उमर आयुब खान यांना 92 मते मिळालेली आहेत. पाकिस्तानविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा, भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये एकूण 3,323 किलोमीटरची सीमा संलग्न आहे आणि भारतातील गुजरात, राजस्थान, पंजाब ही 3 राज्य व जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशांच्या सीमा या पाकिस्तान या देशाशी संलग्न आहेत. प्रश्न क्रमांक 5. NTPC लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता NTPC लिमिटेड या कंपनीचे संचालक म्हणून रवींद्र कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. रवींद्र कुमार यांच्याकडे 34 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे व आता ते NTPCचे संचालक म्हणून कार्य करतील.
हे जी NTPC आहे याचं फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन व या कंपनीची स्थापना 7 नोव्हेंबर 1975 रोजी करण्यात आली होती व या कंपनीला 2010 मध्ये महारत्न कंपनीचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 6 कोणत्या देशाने पार्स-1 हा रिमोट सेन्सिंग उपग्रह प्रक्षेपित केला आहे? काय नाव आहे या उपग्रहाचं? तर पार्स-1 असं या उपग्रहाचं नाव असून हा उपग्रह इराण या देशाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. इराणने 1 मार्च रोजी रशियन सोयुज 2.1B या रॉकेटचा वापर करून हा उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. या उपग्रहाचं एकूण वजन किती आहे? तर 50 किलो इतकं या उपग्रहाचं वजन असून हा उपग्रह कृषी निरीक्षण, नैसर्गिक संसाधन मॅपिंग, जल व्यवस्थापन, आपत्ती प्रतिसाद नियोजन आणि इतर नागरी अनुप्रयोगांसाठी वापरला जाईल. आणि या उपग्रहाचं आयुष्य किती असेल? तर किमान 1 वर्ष हा उपग्रह कार्य करणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पार्स-1 हा उपग्रह इराण या देशाद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7 खेलो इंडिया विंटर गेम्स 2024 मधील पदतालिकेत प्रथम स्थान कोणी पटकावले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे सैन्य दलाने या खेलो इंडिया विंटर गेम्स मधील पदतालिकेत प्रथम स्थान पटकावलेलं आहे. सैन्य दलाने या स्पर्धेमध्ये एकूण 21 पदक पटकावलेले आहेत. त्यामध्ये 10 सुवर्ण, 5 रौप्य व 6 कांस्य पदक आहेत. यानंतर दुसरा क्रमांक कोणी पटकावला आहे? तर कर्नाटक या राज्याने यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. कर्नाटकने या स्पर्धेत 9 सुवर्ण व 2 रौप्य पदकासह एकूण 11 पदक पटकावलेले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राने यात 7 सुवर्ण, 8 रौप्य व 7 कांस्य पदकांसह एकूण 22 पदक पटकावलेले आहेत. चौथ्या क्रमांकावर एकूण 17 पदकांसह हिमाचल प्रदेश आहे. तर 5वा क्रमांक हा उत्तराखंड राज्यानं पटकावलेला आहे. या खेलो इंडिया विंटर गेम्स विषयी सांगायचं झालं तर याचं उद्घाटन 2 फेब्रुवारी रोजी अनुराग सिंग ठाकूर यांच्या हस्ते लेहमध्ये करण्यात आलं होतं व ही या खेलो इंडिया विंटर गेम्सची 4थी आवृत्ती होती. यावेळेस या खेलो इंडिया गेम्स 2 टप्प्यात पार पडलेले आहेत. पहिला टप्पा 2 ते 6 फेब्रुवारी दरम्यान लडाखमध्ये, तर दुसरा टप्पा 21 ते 25 फेब्रुवारी दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये पार पडलेला आहे व यंदा या स्पर्धा प्रथमच लडाखमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या स्पर्धेमधील मॅस्कॉटचं नाव काय होतं? तर शीन एशी असं या मॅस्कॉटचं नाव होतं. इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल, हा या स्पर्धेमधील मॅस्कॉट आहे. प्रश्न क्रमांक 8 नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या स्वॉलोइंग द सन या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत? तर आता हे जे स्वॉलोइंग द सन पुस्तक आहे या पुस्तकाच्या लेखिका या लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी आहेत. लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांची पहिलीच कादंबरी असून त्यांचा परिचय सांगायचा झाला तर त्या युनायटेड नेशनच्या माजी सहाय्यक महासचिव आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी आहेत. त्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या पत्नी लक्ष्मी मुर्डेश्वर पुरी यांनी स्वॉलोइंग द सन हे पुस्तक लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 अलीकडेच ब्रायन मुल्रोनी यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन झाले, तर ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान होते? तर आता हे जे ब्रायन मुल्रोनी आहेत हे कॅनडा या देशाचे माजी पंतप्रधान होते व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 84व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते पंतप्रधान असताना कोणत्या पक्षाचे नेते होते? तर कन्झर्वेटिव्ह पार्टी या पक्षाचे ते नेते होते आणि त्यांनी 17 सप्टेंबर 1984 ते 25 जून 1993 पर्यंत कॅनडाचे पंतप्रधान म्हणून कार्य केलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षा दिवस कधी साजरा केला जातो? तर आता हा जो राष्ट्रीय सुरक्षा दिवस आहे हा दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. तर हा जो दिवस आहे हा 4 मार्च रोजीच का साजरा केला जातो? तर 4 मार्च 1966 रोजी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी 1972 पासून हा दिवस 4 मार्च रोजी साजरा करण्यात येत आहे. बरं, यावेळेसच्या या दिवसाची थीम काय आहे? तर सेफ्टी लीडरशिप फॉर ESG एक्सलन्स अशी यावेळेसच्या या दिवसाची थीम आहे. या ESGचा फुल फॉर्म सुद्धा नोट करून घ्या. हे ESG म्हणजे एन्व्हायरमेंटल, सोशल अँड गव्हर्नन्स असा याचा फुल फॉर्म आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.